कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण काँग्रेसच्या उमेदवाराचं इथं पारडं जड दिसतंय। काँग्रेसनं कसबा हा मतदारसंघ अक्षरशः खेचून स्वतःकडे घेतलेला आहे भाजपकडून, आणि कसब्यामध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांना आता कसब्याचे लोक जे आहेत ते या ठिकाणी पाठिंबा देतील, त्यांना मतदान करतील असं दिसतंय। संभाव्य आमदार म्हणून रवींद्र धंगेकर यांचं नाव जवळजवळ समोर आलेलं आहे। तर हेमंत रासने भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होते। हेमंत रासने यांना मात्र इथं पराभवाला सामोरं जावं लागू शकतं असं या ठिकाणी दिसतंय। या कसब्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी होती, इथे तिहेरी लढत झालेली होती, कारण याच ठिकाणाहून मनसेने देखील आपला उमेदवार दिला होता। बंडखोरीला उधाण आलं होतं प्रचंड। काँग्रेसमध्ये देखील अंतर्गत नाराजी होती, तरी देखील रवींद्र धंगेकर यांना कसब्याची जनता पुन्हा एकदा पाठिंबा देऊन विधिमंडळात पाठवेल असं सध्या तरी दिसतंय। त्यामुळे कसब्याचे संभाव्य आमदार आहेत विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर। त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या विजयाची काय कारण जाणून घेवत आमचा प्रतिनिधी करून नितीन पाटणकर आपल्या सोबत जोडले गेले। तर नितीन, काय सांगाल रवींद्र धंगेकरांचे कोणते मुद्दे जे त्यांना विजयापर्यंत घेऊन जात आहेत? राज्यातील 8 विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक लक्षवेधी लढत होती ती कसबा विधानसभा मतदारसंघातील। कसब्यात विद्यमान आमदार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने असा सामना पाहायला मिळाला। या चुरशीच्या लढतीमध्ये रवींद्र धंगेकर पुन्हा बाजी मारताना दिसत आहेत। हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये मुख्य सामना असला तरी मनसेचे गणेश भोकरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते, आणि गणेश भोकरे यांच्या उमेदवारीचा फायदा रवींद्र धंगेकर यांना होताना दिसतोय। यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक जो रवींद्र धंगेकर यांच्या बाजूने आहे तो म्हणजे त्यांची प्रतिमा। जनसामान्यांमधला नेता, सामान्य कार्यकर्ते आणि सामान्य जनतेला सदैव उपलब्ध असलेला आणि त्यांची दैनंदिन कामं सोडवणारा नेता अशी रवींद्र धंगेकर यांची प्रतिमा आहे। आणि मागील 1.5 वर्षामध्ये त्यांची ही प्रतिमा आमदार झाल्यानंतर देखील त्यांनी कायम ठेवलेली आहे। त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर लोकसभेची निवडणूक रवींद्र धंगेकर यांनी लढवलेली होती, आणि त्या निमित्तानं त्यांचा या विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा एक प्रचार दौरा झालेला होता, आणि त्याचाही फायदा या विधानसभा निवडणुकीत धंगेकर यांना झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच या निवडणुकीमध्ये धंगेकर यांचं पारडं जड होतं आणि त्यांची विजयाची शक्यता दिसते आहे।